नमस्कार, मी विशाल पाटील। कधी कधी सोशल मीडियावरील एखादी छोटीशी पोस्ट वादळाला जन्म देते। एखादी पोस्ट म्हणा किंवा व्हिडिओ शहानिशा न करता आपण तो सहजरित्या अगदी फॉरवर्ड देखील करून मोकळे होतो। नंतर तो झपाट्याने पसरतोही। त्यातील काही शब्द हे पुन्हा पुन्हा मनात ठसून बसतात। काहींना ते शेकडाभर जखमांसारखे दुखावतात, तर काहींना जळत्या अंगाऱ्यासारखे तापवतात आणि वातावरण अक्षरशः गढूळ होतं। हे सांगण्यामागचं कारण इतकंच आहे की सध्या लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। यात ते माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येतोय आणि त्यानंतर मात्र हाकेंनी या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपली प्रतिक्रिया देखील दिली। आता तो व्हिडिओ खरा की खोटा यावर तर आपण चर्चा करणार आहोतच, मात्र आता थोडं कोकणाकडे देखील वळूयात। सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात बसलेला कणकवली तालुका आणि या तालुक्याच्या एका ठिकाणी काहीतरी गौडबंगाल सुरू असल्याची माहिती मंत्री नितेश राणेंना मिळाली। त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतल्यावर कळलं की तिथे गेल्या कित्येक दिवसांपासून पैशांचा खेळ सुरू होता। कणकवलीमधील मटका बुकी सेंटरवर पालकमंत्र्यांनी मारलेल्या या छाप्यानं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। छाप्यानंतर नितेश राणेंनी पोलीस ठाणं गाठून पोलिसांचीही कान उघडणी केली। याही मुद्द्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती तुफान व्हायरल होतोय। माळी समाजाबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे आणि त्यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलंय। सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना दिसतोय, ज्यात त्यांच्यावरती माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय। ओबीसींचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे जात असल्यानं त्यांच्या पोटात दुखतंय असं लक्ष्मण हाकेंच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतं आणि यानंतर माळी समाजामधील नेते आणि संघटनांमध्ये हाकेंविरोधात नाराजीचा सूर आहे। बरं, या व्हिडिओबाबत जेव्हा लक्ष्मण हाकेंना विचारण्यात आलं तेव्हा तो व्हिडिओ खोटा असल्याचा दावा करत हाकेंनी आपल्यावरील हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत। बरं, आता जास्त वेळ वाया न घालवता व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे आणि त्यावर हाकेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते आपण पाहूयात। मात्र त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितोय की लोकशाही मराठी देखील या व्हायरल व्हिडिओची कोणतीही पुष्टी करत नाही। काय माळ्यांची दुखणी ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं, हे त्यांच्या पोटात दुखतं। दुसऱ्याची पोरं दोन काय ती कामाची नाही, ती बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्याने वर दिला नाही तर येऊ दिला नाही, मग आता काय करायचं? हा खूप मोठ्या षडयंत्राचा भाग आहे। ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे। हा फेक व्हिडिओ आहे, एवढंच मी माझ्या ओबीसी बांधवांना अगदी जबाबदारीने सांगेन। तीव्र भावना ह्या काही लोकांच्या माध्यमातून काही लोक बोलतायत, पण त्यांना माझं एक सांगणं आहे, आताची वेळ आहे ना, ही वेळ ओबीसी मध्ये एकी आणि ओबीसीनी एकत्रित येऊन लढाई उभी करण्याची आहे। बरं, ओबीसीनी एकत्र यावं असं आवाहन एका बाजूला लक्ष्मण हाके करताना त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये स्पष्टपणे दिसतंय। बरं, या सगळ्या वादग्रस्त घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती ओबीसी समाजात आणि राजकीय वर्तुळामध्ये देखील चर्चा सुरू आहे। काही नेत्यांनी मात्र लक्ष्मण हाके यांच्या विरोधात टीका केली आहे। समाजातील एकजुटीला बाधा पोहोचवू नये यासाठी सर्वांनी शांती ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे। मात्र जर का लक्ष्मण हाके म्हणत असतील की हा व्हिडिओ खोटा आहे, तर मग असा व्हिडिओ तयार करून आणि समाजात तेढ निर्माण करून कुणाचा काय फायदा होणार आहे? आणि जर का हा व्हिडिओ खोटा आहे तर मग त्यामागचा सूत्रधारही समोर यायलाच हवा। त्यामुळे हाकेंनी या विरोधात काही तक्रार केलेली आहे का? अशा विविध प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे खुद्द ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना। तसंच हाकेंच्या म्हणण्यानुसार जर का व्हिडिओतील आवाज त्यांचा नाही आहे तर मग सामाजिक सलोखा बिघडवून वातावरण गढूळ करणं हे कितपत योग्य आहे यावरही चर्चा झालीच पाहिजे। त्यासाठी यावेळेला आपल्या सोबत असतील ओबीसी नेते मंगेश ससाणे आणि मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे देखील या चर्चासत्रात आहे।
तिन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो। लक्ष्मण हाके मी आपल्यापासून खरं तर सुरुवात करेल। आम्ही दोन्ही व्हिडिओज दाखवले, जो व्हिडिओ सध्याच्या घडीला व्हायरल आहे आणि त्यावरती तुम्ही केलेला खुलासा देखील आहे। मात्र दुसरीकडे हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा आपण देखील करताना दिसतात। मग या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय, लक्ष्मणजी? बघा, विषय असा आहे की लक्ष्मण हाके गेल्या वर्ष 2 वर्षापासून महाराष्ट्रातल्या 200-300 ओबीसी जातींच्या प्रवर्गाची भाषा बोलतोय आणि खूप आक्रमकपणे भाषेमध्ये बोलतोय। आणि खरं तर ही एक ज्यावेळी अशा प्रकारचा व्हिडिओ आला, तुम्ही आता टेक्निकल बाब मी तुमच्या समोर एक बोलू इच्छितोय, मी साध्या भाषेत बोलेन। तर हा व्हिडिओ कुठल्याही बैठकीमधला नाही, हा व्हिडिओ कुठल्या टीव्ही चॅनल्सच्या बूम समोरचा नाही, हा व्हिडिओ कुठला माईक माझ्या हातात आहे आणि मी बोलतो आहे। म्हणजे मला थोडक्यात सांगायचं काय की हा कुठलाही सार्वजनिक ठिकाणचा व्हिडिओ नाही। हा कुठेतरी टेबलवरती एक फोन ठेवलेला आहे आणि असं वरच्या बाजूने त्याचं ते शूट केलं गेलेलं आहे। म्हणजे पर्पजली याच्या मागचा हा प्लॅन दिसतोय त्या संबंधित व्यक्तीचा की या माणसाला ट्रॅप करायचा। प्रश्न उरतो काय, मी जर तसं बोललो असेल तर मला एक सेकंद लागणार नाही मला माफी मागायला, पण मी जर बोललोच नसेल तर मला वाटतंय तो माझ्यावरती अन्याय होतोय की मी गेली 1.5-2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय भुजबळ साहेब असतील किंवा त्यांच्या संदर्भात त्यांच्यावर जो आक्रमकपणे त्यांच्यावर हल्ला केला गेला एवढ्या ज्येष्ठ नेत्यावरती, कारण ठाम भूमिका घेणारे फक्त भुजबळ साहेबच आज रोजी तरी मला दिसतात। कधी काळी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ठाम भूमिका घ्यायचे, पण अलीकडच्या कालावधीमध्ये छगनरावजी भुजबळांचा जो काही स्टँड आहे तो ओबीसींच्या आणि माझी कुठलाही व्हिडिओ काढा आणि माझी कुठलीही बाईट काढा की मी त्यामध्ये भुजबळ साहेबांचं नाव घेतलं नाही असं होणार नाही। मग आता करायचं काय तर या 2 मोठ्या समाजामध्ये दुफळी निर्माण करायची। भुजबळ साहेबांना नेहमी टार्गेट करत असताना नेहमी म्हटलं गेलं की आमचं आणि त्याचं दुश्मनी नाही, आमची दुश्मनी आहे ती येवलावालेशी दुश्मनी आहे, आणि हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि हे महाराष्ट्राला माहिती आहे। तरी सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी एक आहोत, ओबीसी मधल्या या सगळ्या लोकांच्या हिताचं संरक्षण करण्याची जबाबदारी आम्हा सर्व बांधवांची आहे। या भूमिकेतून आम्ही गेली 1.5-2 वर्ष झालं आम्ही या महाराष्ट्रामध्ये भूमिका मांडतोय। आता माझ्या समवेत उपस्थित असलेले ऍडव्होकेट मंगेश ससाणे साहेब आहेत, त्यांनाही विचारा की आम्ही सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचं वर्तन कधीही आणि कुठल्याच नेत्याकडून झालेलं नाही। हा एक खूप मोठं षडयंत्र आहे आणि ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा खूप मोठा प्लॅन आहे असं मला वाटतं। बरं, षडयंत्र असेल तर ते कुणाचं, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र ज्यावेळेला तुमचा हा व्हिडिओ किंवा कथित व्हिडिओ ज्यावेळेला व्हायरल झालेला होता, त्या व्हायरल व्हिडिओ नंतर मात्र मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी देखील तिखट अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली होती। मंगेश ससाणेजी, ओबीसी कुठेतरी विखुरला गेलेला आहे का, या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याकडून घेणारच आहे। मात्र जर थेटपणे यावेळेला आरोप करताय लक्ष्मण हाके की कुठेतरी यामागे षडयंत्र आहे, मग हे षडयंत्र कुणाचं असू शकतं? मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे, या व्हिडिओबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, ते चुकीचं आहे व्हिडिओ। आता सत्य का असत्य माहित नाही मला। आवाज येतोय माझा? येतोय। परंतु तसं बोलणं, कुठल्याही समाजाविरोधात बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे। पण त्याची पुष्टी काय, जे काय खरंय काय माहित नाही त्याच्याबद्दल जरा वास्तवता समोर येईपर्यंत त्याच्यावर काय डिटेल मला म्हणता येणार नाही। परंतु कुठल्याही समाजाबद्दल वक्तव्य करताना थोडंसं गांभीर्यानं सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांनी बोलणं गरजेचं असतं। पण मग ज्यावेळेला अशा प्रकारचा व्हिडिओ समोर येतो जो कुठल्याही प्रकारच्या डायसवरचा नाही आहे, हा कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी बैठकीतला आणि सहज म्हणून शूट केलेला व्हिडिओ आहे, मग अशा प्रकारची षडयंत्र ही सार्वजनिक जीवनामध्ये फिरत असताना केव्हाही कोणाबरोबरही घडू शकतात गंगाधर काळकुटेजी? नक्की घडू शकतात। जरी आमच्या आणि ते हाके समोर ते दुसरे ससाणे जे त्यांचा आमचा जर वैचारिक वाद आहे, आमचा काय बांधाला बांध नाही, काही नाही, ते आमच्या आरक्षणाला विरोध करतात ओबीसीतल्या म्हणून आमचा त्यांना विरोध आहे। परंतु जर ते चुकीचं जाणून बुजून त्यांचं कुणी चारित्र्य हनन करणार असेल तर ते चुकीचं आहे, आम्ही त्याचे अजिबात समर्थन करणार नाही। परंतु नेत्यांनी सुद्धा जबाबदारीनं बोललं पाहिजे, जबाबदारीनं वागलं पाहिजे। आपण सार्वजनिक जीवनात असल्यामुळे खाजगीत बोलताना सुद्धा आपण थोडंसं बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे। नसता लोक असे छुपे कॅमेरे लावून रेकॉर्ड करत असतात आणि त्यातून मग हे असे ऐनवेळी मग कुठल्या तरी मोक्याच्या वेळी किंवा कुठंतरी एखाद्या नेत्याचं चर्चेत नाव आल्यानंतर ते व्हायरल व्हिडिओ होऊ शकतात। बरोबर, व्हायरल व्हिडिओ होऊ शकतात असं गंगाधर काळकुटे देखील बोलताना दिसतंय। आणि यावेळेला कुठेतरी एक शांततेची भावना आणि कुठल्याही प्रकारचा वैचारिक वाद केवळ आमच्यामध्ये असल्याचंही तुम्ही अधोरेखित करताना दिसताय। ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्याकडे मी जाईल। ओबीसी नेते म्हणून आपल्याला देखील
समाज जो आहे तो ओळखताना दिसतो. मात्र मंगेशजी, या व्हिडिओमधील एक महत्त्वाचा मुद्दा होता की एका बाजूला माळी समाजाकडे असलेलं जे नेतृत्व आहे ते आता धनगर समाजाकडे जात आहे, असं या व्हिडिओमधला एक मतितार्थ आणि एक वाक्य आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतं. यापूर्वी ओबीसी विरुद्ध मराठा असलेला राज्यातील वाद हा आता ओबीसी विरुद्ध ओबीसी नेतृत्व अशा प्रकारचा पाहायला मिळतोय की काय, अशी शंका उपस्थित होते. मंगेशजी. नाही, असा आता एक क्षणिक आता एका ह्या व्हिडिओ पुरते ही चर्चा असेल, पण नक्कीच इथं आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये ओबीसीवर जे बालंट आलेलं आहे त्यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांनी 1 ते 1.5 वर्षापूर्वी जी वज्रमूठ बांधली आणि त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील, त्याच्यानंतर महादेव जानकर असतील, लक्ष्मण हाके असतील, आमच्या प्रकाशांना शेंडगे असतील, त्यानंतर सत्संग मुंडे असतील, अशा महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीतल्या सर्वांना घेऊन ही एकजूट बांधली आणि ओबीसीचं आरक्षण अबाधित राखण्यासाठी ते हे केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मला वाटत नाही की इथं हा जो घरातला काय विषय आहे असा आम्ही समजतो, तो सामंजस्याने तो बसून बोलून हे सगळं मिटवलं जाईल. आमच्या पुढे आता सध्या जे काय आता दिसतंय, जे काय ओबीसी मध्ये जरांगे पाटलांच्या मागणीमुळं आता काळकुटेंनी भूमिका मांडली, त्याला मी पण सहमत आहे. वैचारिक मतभेद असतात ते राहतील, पण त्यांच्या पण भूमिकेशी मी सहमत आहे. ज्यावेळेस आपण समाजाचा प्रतिनिधित्व करत असतो, समाजाचा चेहरा झालेला असतो, त्याच्यामध्ये मी पण येईल, त्याच्यामध्ये हाके साहेब पण येतील आणि त्याच्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातला समाजाचा नेता येईल की सार्वजनिक जीवनामध्ये, कारण की आता सगळं कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंगचं आता युग आलेलं आहे, सीसीटीव्हीचं युग आलेलं आहे. आपण कधी अनावधानाने किंवा कधी कोणत्या वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय बोलताना एखादा अनावधानाने कुणी न कळत आपला व्हिडिओ काढून यांनी होतं असं की असा जर व्हिडिओ समोर आला तर आपण समाजाचा चेहरा असतो आणि आपण समाजाचा चेहरा असल्यामुळं आपली भूमिका समाजाची भूमिका आहे का, आपले फॉलोअर्स असतात आणि मग एकमेकात आपले 2 फॉलोअर्स काय असतात किंवा जे समर्थक असतात ते भांडत बसतात आणि विनाकारण वितुष्ट होतं. त्यामुळे हा जो वाद आहे हा दुर्दैवी आहे आणि हा नक्कीच याच्यावर पडदा पडेल. हाके सरांनी हे माझे सहकारी आहेत, यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे, आम्ही तिकडे आंदोलन केलेलं आहे, आम्ही एकाच वैचारिक याच्यावर लढतोय, पण लवकरात लवकर मिटावा. आणि सर्वात महत्वाचं, माझी तमाम ओबीसी, धनगर, माळी आणि मराठा समाजाच्या पण बांधवांना असेल, वैचारिक वाद राहतीलच, फक्त एकमेकाच्या समाज माध्यमातनं, कारण की आता समाज माध्यमातनं आपली बघायची, आपण दिवसभर आपण म्हणलो तर 2 ते 4 तास आपण मोबाईलवर असतो, त्या कॉमेंट्स येतात आणि त्यांनी वितुष्ट वाढत जातं. तर याला कुठंतरी एक तिलांजली मिळली पाहिजे आणि ऍज मी म्हणतो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही पण आमच्या जबाबदाऱ्यांनी वागलं पाहिजे, जर समाज आम्हाला नेता मानतोय. बरोबर आहे ऍडव्होकेट मंगेश ससाणे, तुम्ही म्हणा किंवा आपल्या पॅनलमध्ये असलेले जे दोन्ही नेते मंडळी देखील आहेत त्यांचं देखील एकच आहे की समन्वय कुठेतरी असायला हवा आणि सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, आणि हेच खरोखर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. लक्ष्मण हाकेजी पुन्हा एकदा आपल्याकडे. लक्ष्मण हाकेजी, जे विधान त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय, या व्हिडिओवरील आरोपांवरती योग्य न्यायालयीन कारवाई होणं आता आवश्यक आहे का? कारण एका बाजूला खरं आहे खोटं आहे हे तर नंतर सिद्ध होईलच, मात्र त्यावरून निर्माण झालेला वाद हा कुठेतरी शमावा यासाठी आता योग्य न्यायालयीन कारवाई होणं किती आवश्यक आपल्याला वाटायला लागलंय. बघा, गेल्या 10-11 दिवसापासून मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामधल्या नांदेड, परभणी, लातूर प्रत्येक गावामध्ये जातोय. 100, 200, 500 लोक जमा होते. रात्रीच्या 1-1.5 वाजतात मला म्हणजे विश्रांती घ्यायला आणि सकाळी 6 वाजता माझा दिवस चालू होतो. गेल्या 10-15 दिवसापासून तुम्ही सगळं ऑनलाईन माझं सगळं पेज जर ओपन केलं तर ते तुम्हाला पाहायला भेटेल. मी खरं तर काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललोय, पण मला ते किती त्यामध्ये आपली एनर्जी लावायची. मी जर सार्वजनिक ठिकाणी किंवा मी जर असं कुठं जाहीर सभेत बोललो असेल, माझी कुठं स्लिप टंग झाली असेल, मला वाटत नाही मी जे काही केलंच नाही त्यावरती मी काही गोष्टी कराव्यात. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की मीडियानं सुद्धा आता ते फेक नेरेटिव्ह किंवा फेक व्हिडिओ जो व्हायरल होतोय, अरे मी प्रत्यक्षात सांगतोय ना संपूर्ण महाराष्ट्रासमोर, मी प्रत्यक्षात सांगतोय ना की मी अशा पद्धतीचं बोलू शकत नाही. मी महात्मा फुलेंच्या समतेच्या विचाराचा पाईक आहे. मी स्वर्गीय हरी नरके साहेबांच्या बरोबर माझा काही दिवस मला त्यांचा सहवास लाभलेला आहे, त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे.
मी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंना फॉलो करतो, मी स्वर्गीय BK कोकरेंचा चळवळीत वाढलेला कार्यकर्ता आहे. मी स्वतः महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतोय ना, गेले 1.5-2 वर्ष रात्रंदिवस श्वास म्हणून ओबीसीची चळवळ लढत असताना, जगत असताना एक फेक व्हिडिओ काय येतो आणि मला आरोपीच्या कटघऱ्यात उभं केलं जातं. मला वाटतंय ही खरं तर खेदाची बाब आहे आणि मला त्यावर खूप काही क्लेरिफिकेशन द्यावं असं मला अजिबात वाटत नाही. कारण मला भुजबळ साहेब, सकाळी माझा ज्यावेळी भुजबळ साहेबांशी संवाद झाला त्यावेळी भुजबळ साहेबांनी मला जे काही सांगायचं ते सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर मी परत फ्रेश मनानं मी आता अंबड तालुक्यात आहे, अंबडमध्ये परत फ्रेश माइंडनं परत दुपटीच्या ताकदीनं मी कामाला सुरुवात केलेली. आणि उद्या सर्व ओबीसी बांधवांची बीडमध्ये बैठक होती आणि ओबीसी बांधवांनी बोलवली, उत्स्फूर्त बोलवली आणि उद्या आम्ही काय मेसेज द्यायचा तो देऊच. पण मला वाटतंय असं 1.5-2 वर्षापासून जो माणूस रात्रंदिवस उपोषण करतोय, वार झेलतोय, गाडी फोडली जाते, त्याला रात्री अपरात्री एकट्याला गाठून काय घडलंय ते महाराष्ट्रानं बघितलंय आणि हे इथून पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे. त्यामुळे ओबीसी बांधव सुज्ञ आहे, त्यांना कळतंय. त्यामुळे मला नाही वाटत की मला काही या गोष्टीमध्ये खूप काही यामध्ये जाऊन तिथं एनर्जी घालवावी. मग तिथं जर मी एनर्जी लावायला लागलो तर मग ह्यांचा हेतू साध्य होतोय ना, की यांच्यामध्ये दुफळी पडलेले आहे. लक्ष्मण हाके मॉरली डाऊन झालेले आहेत, आता लक्ष्मण हाके लढू शकणार नाहीत. असं होणार नाही, अजिबात होणार नाही. बरं, दुफळी संदर्भातलं जर राजकारण असेल तर मग हे राजकारण कोण खेळण्याचा प्रयत्न करते? या अनुषंगाने आपल्या तिन्ही मान्यवरांबरोबर आपली चर्चा अशीच सुरू राहील. तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंच्या या व्हायरल व्हिडिओमधील वादग्रस्त विधानांमुळे माळी समाजात निर्माण झालेली नाराजी कशा प्रकारे शमवण्याचा प्रयत्न केला जाईल या अनुषंगाने देखील ही चर्चा सुरू राहील. पुन्हा एकदा ससाणेजी आपल्याकडे येईल आणि चर्चा सत्राची सुरुवात या वेळेला मी आपल्यापासून करेन. एका बाजूला ओबीसी विरुद्ध ओबीसी अशा प्रकारे जर तेढ निर्माण करायची असेल तर तेढ निर्माण करणाऱ्यांच्या मागे नेमका उद्देश कुणाचा? 12 पगड जाती एकत्र राहाव्यात, त्यानंतर ओबीसींना प्राधान्य मिळावं, यापूर्वी महाराष्ट्रानं ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचं देखील वक्तव्य किंवा वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याचे तर आपण सगळेजण जे आहोत ते विटनेस आहोतच. मात्र मला आपल्याला विचारायचं आहे की ज्या वेळेला या कथित व्हिडिओमध्ये ज्या वेळेला छगन भुजबळांचं नाव घेतलं जातं किंवा नवीन नेतृत्व निर्माण होऊ दिलं नाही असं बोललं जातं, राजकारणात जे घडतं तेच समाजकारणामध्ये आणि सामाजिक क्षेत्रातही घडतं का, हा मला आपल्याला विचारायचा प्रश्न आहे. नाही, मी एकदम स्पष्टपणे आणि एकदम छाती ठोकपणे सांगेल. बोला ना. भुजबळ साहेबांनी कुणाला मोठं केलं नाही असं म्हणता येणार आहे. त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे, मंगेश ससाने. कारण की मी पुण्यामध्ये उपोषणाला बसलो, त्याच्यानंतर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे ते आंतरवाली सराटीला बसले. ज्यावेळेस मनोज जरांगेंच्या उपोषणाला हे सगळं मंत्रिमंडळ पाय घड्या घालत होतं मुख्यमंत्र्यांसही, तर आमच्याकडे तहसीलदार यायला पण आमच्याकडं बघवत नव्हता. पण ह्याच भुजबळ साहेबांनी 6 मंत्र्यांचं शिष्टमंडळ घेऊन ते तर पहिले लक्ष्मण हाके आणि वाघमारेंकडे गेले आंतरवालीला आणि नंतर पुण्याला आले. त्यामुळे भुजबळ साहेबांना सर्वसामान्य आमच्यातला कार्यकर्ता दिसला आणि साहेबांनी आम्हाला ती साथ दिली. आणि आज आम्ही माध्यमांसमोर एक ओबीसी नेते किंवा ओबीसी कार्यकर्ते म्हणून पुढे आलेलो आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांनी अशा अनेक जणांना घेऊन, मग पडळकर असतील, प्रकाशांना असतील, तुमचे पांडुरंग मिरगळ असतील, त्यांच्या समता परिषदेमध्ये पण असं त्यांनी हे साधलेलं आहे सगळं. त्यामुळं सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसीची अशी काय फटाफट होणार नाही, ते आम्ही काय होऊन देणार नाही. आणि मला एक या आपल्या शोच्या माध्यमातून एक प्रश्न मांडायचा काळकुटेंसमोर. आता लक्ष्मण हाकेंचा तो व्हिडिओ आला, ठीक आहे, जो काय खरा खोटा किंवा ते त्यांनी स्पष्टीकरण दिले. मला एक विचारायचंय, याच दरम्यान आता मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातला असाच एक सामाजिक एक लढाई लढणारा, तो आता ते मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांना अरे तुरे बोलतात, ते मी हे करतो, मी तुला ते करतो. मग त्यावेळेस ते त्यांच्या जातीवर बोलतात, ते एवढ्या दिवसापासून तर त्या भुजबळांना बोलतात, ते अरे तुरे बोलतात, ते 80 वर्षाच्या आमच्या ओबीसी नेत्याला. त्यावेळेस या मनोज जरांगेंच्या बाबतीत बाबा हे असे का उठत नाही, अशी का चर्चा होत नाही बरं? हा माझा सवाल आहे महाराष्ट्राला. त्यावेळेस मग जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं म्हणून गंगाधर काळकुटे का बरं त्यांचा निषेध करत नाही? बरं, गंगाधर काळकुटे उत्तर द्या. निषेधाची अपेक्षा ससाणे आपल्याकडून करतायत. ससाणे यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं. मनोज दादा कसं बोलतायत त्याच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्यावी. मनोज दादा कुठल्याही जातीला बोलत नाहीत, कुठल्याही धर्माच्या विरोधात नाहीत. जे मराठा आरक्षणाच्या विरोधात येतात त्यांना बोलतायत. आणि
ससाने एवढंच जर तुम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटत असेल ना, तर कशाला मराठा समाजाच्या आड येता? तुम्ही मराठा समाजाचं नाव घेऊन, हाके असतील, तुम्ही असतील, किंवा ते अजून दुसरे ते शेंडगे साहेब असतील, तुम्ही डायरेक्ट मराठा समाजाचे नाव घेऊन बोलता. मनोज दादाचं एक तरी कुठल्या जातीच्या विरोधातलं वक्तव्य दाखवा. हा, लायकी हा शब्द कोणी काढला? लायकी हा शब्द कोणी काढला? सगळ्या नेत्यांना बोलतात मनोज दादा, सगळ्या नेत्यांना बोलतात आमची मराठवाड्यातली भाषा आहे, ती भाषा म्हणजे मराठवाड्यातल्या लोकांनी शिव्या द्यायच्या, फडणवीसांची जात काढायची का? तुम्ही लोकांची सुपारी घेऊन मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलता, मोर्चाला प्रतिमोर्चे काढता, आंदोलनाला प्रति आंदोलन करता. आंतरवलीत मनोज दादा बसल्यावर तुम्ही तिथं वडीगुद्रीत दारात येऊन बसता. ही कुठली पद्धत आहे? त्याच्याबद्दल बोला ना अगोदर. तुम्ही द्वेष संविधानिक अधिकार नाही का? तुम्ही अगोदर, तुम्हाला तुमच्या गावात उपोषण करता आलं असतं, तुमच्या परिसरात करता आलं असतं, तुम्हाला मुंबईत उपोषण करता आलं असतं, परंतु तुम्ही जाणून बुजून मनोज दादाला आणि मराठा समाजाला काउंटर करणारं उपोषण इथं आंतरवलीच्या समोर येऊन केलं. तुम्ही जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद लावण्यासाठी तुम्ही मुद्दा मराठवाड्यामध्ये ओबीसी नाही काय कालकुटे साहेब? त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्या घालवण्यासाठी वकील कोर्टात भुजबळ आणि शेंडगेंनी केलेला आहे. तुम्ही मराठा द्वेषी आहात, जाणून बुजून तुम्ही मराठा समाजाला द्वेषाने वागता. तुम्ही तो द्वेष सोडा. तुम्ही द्वेष सोडला तर आम्ही द्वेष सोडायला तयार आहेत. मनोज दादांनी कुठल्याही धनगर समाजाबद्दल कधी बोलले नाही, माळी समाजाबद्दल बोलले नाही, कुठल्याही ओबीसी जातीबद्दल बोलले पाहिजे. तुम्हाला आरक्षण पाहिजे, तुम्हाला आरक्षण, माळी आरक्षण, तुम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही आणि त्यांची आरक्षणाची झोपडी स्वस्त करायची. आरक्षण नाही चालत का? पण सर्वसामान्य बोलतात. ससाने तुम्ही बोलले, तुम्ही जाणून बोलून समाजाच्या विरोधात बोलता, मनोज दादाच्या विरोधात बोलता. तुमची सुद्धा भाषा आहे. पेताड किंवा राजेबद्दल काय बोलले हाके तिथं, ज्यावेळेस आमच्या लोकांनी मग त्यांना पकडून दाखवलं. फक्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, वंशजाबद्दल बोलता. कुठले राजे? मराठा समाज एक झालेला असताना मनोज दादा नेतृत्व करत असताना त्यांच्या व्हायचं नाही का? ओबीसीनी त्यांचे हक्क अधिकार वाचवायचे नाहीत का? तुम्ही सुरुवात केली अगोदर. ओबीसीनी त्यांचे हक्क अधिकार वाचवायचे की नाही वाचवायचे? आणि ओबीसी मधूनच घेईल ही कुठली भाषा? आरक्षणाचा मुद्दा जर उपस्थित झाला तर आरक्षणावरती एक वेगळं डिबेट पुन्हा एकदा करावं लागेल. तुम्ही लोकशाही मानता की नाही मानता? तुमचा एकट्याच आहे का? ओबीसी प्रवर्गात सगळ्याला जाण्याचा अधिकार आहे. जन्माला यावं लागतं ओबीसी मध्ये. सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय, मागून आरक्षण मिळत नसतं. जन्म घ्या इकडे ओबीसी मध्ये येऊन, जन्म घ्या, आम्ही आमच्यामध्ये जन्म घ्या अगोदर. तिन्ही मान्यवरांना एकच विनंती आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक वेगळं डिबेट करूया की. मात्र आता पुन्हा एकदा मी गंगाधरजी आपल्याकडे येतो. लक्ष्मण हाकेंच्या या व्हायरल व्हिडिओतील जे वादग्रस्त विधान होतं, त्यामुळे माळी समाज जर दुखावला गेला असेल तर त्यांची नाराजी कशी शमवता येईल असं आपल्याला वाटतं का? आणि त्याचं धारिष्ट्य आता त्यांना दाखवावं लागेल का? गंगाधरजी. हा, जर त्यांच्याकडून चुका झाल्या असेल तर त्यांनी माफीच मागितली पाहिजे. का माळी समाज असो, धनगर समाज असो, वंजारी समाज असो, ह्या ज्या समाजात आहेत ना, मला आता म्हणता आलं असतं, यांच्यावर आरोप करता आला असता की यांना धनगर समाजात ओबीसीत नेतृत्व करायचंय, किंवा भुजबळ साहेबाला माळी समाजात ओबीसी मध्ये येत नाही का? नेहमी बोलता धनगर समाजाची लढाई ओबीसी मध्ये येत नाही का? ओबीसी मध्ये धनगर समाज येतो की नाही या प्रश्नाचं उत्तर द्या अगोदर. आमच्यामध्ये फुटबॉलच्या भानगडीत तुम्ही पडू नका. ओबीसी बघून घेईल. ओबीसी एकमेकाला आम्ही चार भिंतीच्या आत काय करायचं ते बघू. ओबीसी मध्ये येतो की नाही धनगर या प्रश्नाचं उत्तर द्या. फुटबॉलच्या भानगडीत तुम्ही पडू नका. ओबीसी मध्ये येतो की नाही धनगर या प्रश्नाचं उत्तर द्या अगोदर. ओबीसी मध्ये धनगर येतो. तुम्ही जर चुकीचं बोलला असला तर माफी मागायला पाहिजे. जर व्हिडिओ चुकीचं बोलला असला तर माफी मागावीच लागेल. मी माझ्या समाजाचं बघून घेतो. तुम्ही नका मला सल्ला देऊ. तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात त्याची माफी मागा अगोदर. मुख्यमंत्र्यांना शिव्या दिल्या त्याची माफी मागा. काय लागला सांगायला मला? जरांगे वंजारी समाजाबद्दल बोलले, जरांगे वंजारी समाजाबद्दल बोलले. तुम्ही
तुम्ही मनोज दादा बद्दल बोलू नका, माझ्यासोबत. निश्चितच आज पुन्हा एकदा ही चर्चा जी आहे ती कथित व्हिडिओ संदर्भातली असताना ती पुन्हा एकदा आरक्षणाकडे जाताना दिसते. ओबीसी समाज एकवटताना दिसतोय आणि ओबीसी समाज एकवटू नये यासाठी कुठेतरी प्रयत्न सुरू आहेत का? ओबीसींचं नेतृत्व धनगर समाजाकडे जात असल्याचा मुद्दा सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून हे तिन्ही मान्यवर कशा प्रकारे पाहतात या संदर्भातली टिप्पणी मी या तिन्ही मान्यवरांकडून घेणार आहे. मूळ मुद्द्याकडे आपण वळतोय. तिन्ही मान्यवरांसाठी हा एक कॉमन प्रश्न असेल. लक्ष्मण हाकेजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. ओबीसींचं नेतृत्व जर धनगर समाजाकडे जात असलं आणि त्याचा मुद्दा हा सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून नेमका कशा प्रकारे पाहिला जाईल? कारण ब्रेकवर जाण्याआधी पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा हे दर्शन तर महाराष्ट्रानं पाहिलं, मात्र ओबीसी समाज एकवटून राहावा, त्याचं नेतृत्वात जरी बदल झाला तरी धनगर समाजाकडे हे नेतृत्व जात असेल तर मग सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून हा मुद्दा कसा पाहिला जातो हे मला आपल्या व्ह्यू मधून समजून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही जर आणि तर प्रश्न विचारलेला आहे. आमच्या डोक्यात एकच आहे की नवे पर्व आणि या महाराष्ट्रातली भटक्या विमुक्त जाती जमातीसह ओबीसी सर्व हे एवढंच धोरण आमच्या समोर आहे. आम्ही कुठल्या आमदाराची खासदाराची पोरं नाही आहोत. आम्ही सर्वसामान्य कुटुंबामधले पोरं आहोत. राजकीय अँगलने आम्ही सध्या तरी या गोष्टीकडे पाहत नाही. आम्ही जसं विरोधकांच्या बाबतीत बोलतोय तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा बोलतोय. त्यांच्या विरोधामध्ये मंगेशजी आणि आम्ही काही थोड्या दिवसापूर्वीच मुंबईला समुद्रामध्ये उड्या घेतलेल्या आहेत आमच्या पोरांच्या प्रश्नासंदर्भात. आत्ता गंगाधर काळकुटे जे सांगत होते की आम्ही ओबीसी मधल्या कुठल्या जातीबद्दल बोलत नाही. अजितदादा पवारांनी सारथीला हजारो कोटी रुपये दिले, पण महाज्योतीला 1 रुपया द्यायला अजितदादा पवार, जातीयवादी अजितदादा पवार एक पैसे द्यायला तयार नाहीत. त्याबद्दल हे जरांगे कधी बोलले नाहीत. बरं, हे काळकुटे मोठ्या मोठ्या बाता मारतात इथं, त्याबद्दल कधी बोलले नाहीत. बरं, की धनगर बांधवाच्या पोरांना स्कॉलरशिप मिळत नाही, माळी समाजाच्या पोरांना स्कॉलरशिप पैसे मिळत नाहीत, याबद्दल हे कधी बोलत नाहीत. त्यांना कधी दिसत नाही. आणि आम्ही आमच्यामध्ये कुठेतरी काही गावतोय का, कुणाला डॅमेज करता येतंय का, कुणाला बदनाम करता येतंय का, हा पहिला प्रयोग आहे का? ही 5वी ते 6वी वेळ आहे महाराष्ट्रामध्ये. माझी गाडी फोडली, माझ्यावरती हल्ला केला. गंगाधरजी बोला. मला ह्यांना सांगायचंय, आम्ही कधी म्हणलो ह्यांना सार्थ याला महाज्योतीला निधी देऊ नका. त्या अजितदादा कोण घ्या ना, कधी बोलला आमच्या सोबत कधी बोलला धनगराबद्दल कधी काय शब्द बोलत नाही तुम्ही? काय बोलतो मध्ये मध्ये काय बोलतो? तुम्ही आमचा बांधव म्हणता आणि त्यांचं आरक्षण हिसकावून घ्यायचं बोलता का तुम्ही? अरे बाबा, आमच्याबद्दल सांगा ना. आमच्याबद्दल बोला. आणि तुमचा कसला भाऊ, तुमचा कुठला भाऊ महाराष्ट्रासमोर टीव्ही चॅनल समोर येऊन बोलता, त्यांचं आरक्षण हिसकावून घ्यायची बात तुम्ही करता? म्हणणं आहे आमचं. तो तुझा बघ ना, आमच्या हक्काधिकार, आमच्या झोपडीमध्ये कुणाचा उंट आम्ही घुसू देणार नाही. आमच्या ओबीसीच्या न्याय हक्काच्या या आरक्षणामध्ये आम्ही कुणालाही प्रवेश देणार नाही. लक्ष्मणजी, मी आपल्याकडे देखील, ससाणेजी आपल्याकडे देखील येईल, मात्र मला एका मुद्द्यावरती आपला टेक हवाय. गंगाधरजी, सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून धनगर समाजाकडे जर या ठिकाणी नेतृत्व जात असेल त्याला मराठा समाज किंवा तुम्ही कशा प्रकारे पाहता? गंगाधरजी परत सांगा, प्रश्न नाही लक्षात आला माझ्या. मी पुन्हा एकदा प्रश्न आपल्याला सांगतो की एका बाजूला ओबीसींचं नेतृत्व जर धनगर समाजाकडे जात असेल, जर तरवरती आपण चर्चा करत होतो खरं तर हाच मुद्दा सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही कसा पाहता? नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. धनगर समाज आम्हाला तेवढाच आहे, माळी समाज तेवढाच आहे, वंजारी समाज तेवढा आहे. कुणी पण आमच्या आरक्षणाला पाहिजे. आमचं जे घटनात्मक आरक्षण, कसे मागास झालो आम्ही? ओबीसीतनंच पाहिजे. आम्ही कसे मागास झालो? अरे मध्ये मध्ये बोलू नको. न्यायालयाला मान्य नाही, आयोगांना मान्य नाही, संविधानाला मान्य नाही. आम्ही मागास झालो. आम्ही मागास झालो. आम्ही मागास झालो. कसे मागास झालो? आम्हाला त्याच्यासाठी बोलणं. जे काय करायचं. अरे मध्ये मध्ये काय बोलतो सांगा. कुठली व्याख्या लावायची मागासवर्गीयांची तुम्हाला? अरे आम्ही आमचं ठरवून आयोग सरकार आम्ही बघू. तो कशाला मध्ये पडतो? अरे आमच्या आरक्षणात कशाला तुम्ही येताय? सरकार सुपारी पुन्हा एकदा विनंती करेल की पुन्हा एकदा आपल्याला याच आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलूयात. मात्र यावेळेला ऍडव्होकेट ससाणे आपल्याकडे येईल. काय घडतं ना की एका बाजूला सोशल मीडियावरती अफवा आणि खोट्या व्हिडिओंचा प्रसार रोखण्यासाठी आता काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं झालेलं आहे का? तुम्ही स्वतः कायदे तज्ञ आहात,
तुमचं मत मला जाणून घ्यायचंय की ही सामाजिक तेढ, ही जातीय तेढ, ही पुढच्या काळामध्ये सगळ्यात मोठा आणि महाराष्ट्रासाठी घातक प्रश्न ठरू शकतो याचं भान आत्ताच कुठेतरी सर्व समाजांनी राखणं गरजेचं झालेलं आहे का? कारण सोशल मीडियावरती होणारा अतिवापर, अशा प्रकारचे व्हिडिओज, याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आता बदलला जाणं गरजेचं आहे का? कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे की येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि त्या दृष्टीने ही पेरणी कुठेतरी सुरू असेल तर ती वेळीच कशी रोखायची? ॲडव्होकेट ससाणे. नाही, नक्कीच मी टू द पॉइंट आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्यावर येतो. कारण की आता गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून बघतोय कुठला तरी व्हिडिओ होतो, कोणतरी काहीतरी मॉफ करतं, काहीतरी एखादा रील बनवलं जातं, कुठले तरी काहीतरी एआयच्या माध्यमातून काहीतरी कार्टून बनवलं जातं आणि प्रत्येकाचा नेता, प्रत्येकाचं एक विचारसरणी वेगळी असते, प्रत्येकाची मागणी असते, ज्याला त्याला आपलं म्हणणं खरं वाटत असतं आणि त्याच्या माध्यमातून जे फॉलोअर्स असतात किंवा समर्थक असतात ते तुटून पडतात, मग ते हमरातुमरीवर येतं, शिवीगाळीवर येतं. त्यामुळं हे शहरामध्ये थोडंसं प्रमाण कमी असेल, पण गावागावामध्ये याच्यावरनं भांडणं होतात बऱ्याच गोष्टी. तर त्यामुळे नक्कीच मला असं वाटतंय की सोशल मीडियाच्या कॉमेंट्स असतील काय असतील तर याच्यावर कुठेतरी अंकुश आणला पाहिजे, कुठेतरी वॉच आला पाहिजे. दुसरा प्रश्न तुम्ही सांगितलं की मगासपासून तुम्ही विचारताय की ओबीसी समाजाचं नेतृत्व धनगर समाजाने केलं का? तर मुळात ओबीसी हा खूप मोठा प्रवर्ग आहे, 450 जाती आहेत याच्यामध्ये. याच्यामध्ये जो माधव पॅटर्न होता, माळी, धनगर, वंजारी, कुणबी, आता पण त्याच्यामध्ये 12 बलुतेदार, आलुतेदार, अनेक जातीचे नेते याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि खूप मोठा हा कॉम्पोनंट आहे, खूप मोठा ओपन फील्ड आहे. याच्यामध्ये मी म्हणतो 10 लक्ष्मण हाके, 10 मंगेश सासने, 10 नवनाथ वाघमारे जरी आले तरी ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत. मग ओबीसीचा रिझर्वेशन असेल, हे कुणबी दाखले असतील, ओबीसीचं फेलोशिप असेल, बिंदू नामावली असेल, फंड असतील, कर्ज असतील, अशा अनेक फ्रंटवर लढायचंय. त्याच्यामुळे एकाच समाजाने नेतृत्व करण्याचं काही हरकत नाही. याच्यामध्ये आहेत ना गोपीचंद पडळकर, माझे नेते भुजबळ साहेब आहेतच, पण त्यांच्यानंतर प्रकाश अण्णा शेंडगेंच्या अंडर मी काम केलेलं आहे आणि करतो. त्यामुळं आम्ही सगळे एक सहकारी म्हणून आम्ही याच्यात काम करू. एकाच समाजाकडे नेतृत्व जाणं किंवा करणं असं नाही, कलेक्टिव्हली हे लढावं लागेल. कारण की हा मोठा कॉम्पोनंट आहे, हा मोठा एक आपण म्हणतो एक मोठा 450 जातीचा जात समूह आहे. त्यामुळं एकट्या कोणत्या जातीला नेतृत्व आणि समाजाचा खरं तर एक मोठा आणि महत्वाचा घटक देखील आहे. शेवटचा प्रश्न जाता जाता तिन्ही मान्यवरांसाठी गंगाधरजी आपल्यापासून सुरुवात करेल. गंगाधरजी, सामाजिक एकता राखायची असेल आणि या समुदायांमध्ये सुसंवाद वाढवण्यासाठी नेते आणि संघटनांनी काय भूमिका पार पाडायला हवी आहे? सर्वप्रथम कुणाच्या तरी सांगण्यावरून मराठा समाजाला किंवा एकमेकाला विरोध करणं बंद झालं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे. ठीक आहे ना, मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना यांनी जाणून बुजून त्या वेशीवर यायचं बंद केलं तर काय आम्ही तर मराठ्याकडून वाद होणार नाही, परंतु वाद सुरू केलाय ते आता मुंबईला कशाला चाललाय? काय बोलता वेशीवर? मुंबईला कशाला चाललाय? आंतरवालीतच करा ना. आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने चाललोय भाऊ मुंबईला. तुला काय करायचंय? आम्ही कुठं कोणाच्या वेशीवर गेलं? काय बोलताय तुम्ही? कुठं जायचं ते तुला अडवलं? आम्हाला कशाला म्हणता वेशीवर? कशाला? ओबीसी प्रवर्ग तुझा एकट्याच आहे का? ओबीसी प्रवर्ग तुझा आहे का? आम्ही सरकार आम्ही गंगाधरजी, पुन्हा एकदा आपण ओबीसी आणि मराठाकडे जाण्याच्या ऐवजी अगदी एका वाक्यात मला उत्तर सांगा ना की एका बाजूला सामाजिक एकता राखायची असेल तर आणि समुदायांमध्ये सुसंवाद वाढवायचा असेल, नेते आणि संघटनांची आपल्या सगळ्यांची जबाबदारी काय आहे? एका वाक्यात गंगाधरजी परत सांगा. यांच्या गोंधळामुळे आवाज आला नाही मला, मी रस्त्याने प्रवास. साधा सरळ प्रश्न आहे. सामाजिक एकता राखायची असेल, सुसंवादासाठी तुमची आमची सगळ्यांची भूमिका किती व्यवस्थित आणि योग्यरित्या मांडणं गरजेचं आहे? एकमेकांचा द्वेष सोडणं गरजेचं आहे. मग आम्ही असो किंवा ते असो, त्यांनी एकपट दोष दिला तर आम्ही आमचे लोक डबल द्वेष करतात. हे सगळं सोडलं पाहिजे. पण सुरुवात मराठा समाजाने केली नाही. आम्ही आरक्षण मागायला लागलं की हे विरोध करायला लागले. बरं, आरक्षणावरती वेगळं डिबेट करूया ना. ॲडव्होकेट ससाणे, एका वाक्यात काय विरोध करायची गरज आहे? तुम्ही दिल्लीला जा ना, आम्ही मुंबईला चाललो, तुम्ही कशाला अडवू येता? तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा ना. आम्ही कधी तुमच्या विरोधात आलो का कुठं? नाही, नक्कीच. माझं एक स्पष्ट याच्यामध्ये माझं स्पष्ट मत मी सांगतो. जे आता जो विषय निघला, चला मी त्याला धरून काळकुटेंनी सांगितलं, बाकीचं मला नाही बोलायचं काय, पण याच्यामध्ये
जर एकत्र बसायचंय तर याच्यामध्ये जे अभ्यासक आहे, आरक्षण अभ्यासक आहेत, मग याच्यामध्ये खूप राजेंद्र कोंढरे, प्रवीण गायकवाड, शिवानंद भानुसे, त्याच्यानंतर ते आपले औरंगाबादचे ते ज्यांनी ओबीसी आरक्षण चॅलेंज केलं, काय का 2 मिनिटं, यांना घेऊन बसलं पाहिजे. निश्चित त्यावरती आपण चर्चा करूयात. लक्ष्मण हाकेजी, आपण न्यायालयाकडे जाणार आहात का या व्हिडिओ संदर्भामध्ये? या व्हिडिओ संदर्भात या व्हिडिओ संदर्भात मी सल्ला घेतोय, पण याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, जी गोष्ट घडलीच नाही त्या गोष्टीवरून जर तर वरून याची चौकशी व्हावी. याची चौकशी व्हावी ना, याची चौकशी व्हावी. पण गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही जे आंदोलन उभं करतोय त्या आंदोलनामध्ये अशा काहीतरी फुटकळ व्हिडिओमुळे आमच्यामध्ये कुठलाही फूट पडणार नाही. नक्कीच कुठली फूट पडू नये ही आमची देखील अपेक्षा. मात्र वेळेची मर्यादा असल्या कारणामुळे धन्यवाद तिन्ही मान्यवरांचे, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि सविस्तर या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.